नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंबा बागेवरती सगळ्यात जास्त इफेक्ट करणारा असा जो एक रोग आहे, तर तो जो आहे तो भुरी हा रोग आहे. किंवा त्याला पावडर बुरशी असं म्हटलं जातं. खरं तर आता जगभरामध्ये सर्वात सामान्य, व्यापक आणि गंभीर रोगापैकी एक रोग म्हणून हा उदयास येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनाचं नुकसान या ठिकाणी होत आहे. पण हा अ, पावडरी मिल्ड्यू हा जो रोग आहे किंवा ज्याला आपण भुरी हा रोग म्हणतो. हा एक बुरशीजन्य रोग आहे, की जो आंब्याच्या पानावर, फुलांवर आणि फळांवर परिणाम करतो. तर या रोगाचं वेळीच जर आपण नियंत्रण केलं नाही, तर उत्पादनात खूप 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 मोठं असं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं. तुम्ही या ठिकाणी बघू शकताय, की व्हिडिओमध्ये, की फ्लॉवरिंग स्टेजमध्ये किती मोठ्या प्रमाणावर भुरीचा हा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसत आहे, की पूर्ण असा पावडरसारखा पांढरट भाग हा मोहरावरती आलेला आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया, की हे भुरी रोग होण्यामागची कारणं काय आहेत? खरं तर सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे ते हवामानाची परिस्थिती. कारण आत्ताचा जो अ, वातावरण असतं मोहोर बाहेर पडण्याचं, ते उष्ण आणि दमट असं हवामान असतं. यामध्ये रात्रीचं तापमान हे कमी असतं. म्हणजे अगदी 11 डिग्री सेंटीग्रेड ते 14 डिग्री सेंटीग्रेड असा रात्रीचं तापमान असतं आणि दिवसाचं तापमान हे 30 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत असतं. तर सकाळचं तापमान आणि संध्याकाळचं तापमान यामध्ये असलेली मोठी तफावत, त्यामुळे आणि सकाळी उठल्या-उठल्या दव पडतं आणि त्यामुळं या वातावरणात रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात दिसतो. त्याच पद्धतीनं आता सर्व बागा ह्या सघन पद्धतीनं लागवड असल्यामुळे अ, पुरेशी दाटी असल्यामुळे हवा खेळती राहत नाही आणि त्यामुळे या रोगाला आणखी चालना मिळते. अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्राच्या जास्त प्रमाणात वापराने सुद्धा या रोगाचा धोका हा वाढतो. तर त्याच पद्धतीनं आता ह्या रोगाचं नियंत्रण आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल, यावरती मी थोडंसं तुम्हाला यावर सांगणार आहे. तर रासायनिक उपायामध्ये तुम्ही सल्फरयुक्त बुरशीनाशके जे आहेत, की जसं वॉटर सोल्युबल, ज्यामध्ये सल्फर जे आहे, ते 80% पाण्यात विरघळणारं गंधक, सल्फर म्हणजे पाण्यात विरघळणारं गंधक, तुम्ही 2 ग्रॅम प्रति लिटर याचा स्प्रे घेऊ शकता किंवा लिक्विडयुक्त सुद्धा सल्फर बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर त्याचाही तुम्ही स्प्रे घेऊ शकता. त्यानंतर ना सगळ्यात दुसरं महत्त्वाचं जे आहे ते आहे हेक्झॅकॅनोकॉल 5% ईसी घटक असलेलं कुठलंही तुम्ही बुरशीनाशक यामध्ये वापरू शकता. तर स्क्रीनवरती मी कॉन्टॅक्ट प्लस म्हणून बाजारामध्ये हेक्झॅकॅनोकॉल 5% घटक असलेलं 5% ईसी असलेलं घटक असलेलं कॉन्टॅक्ट प्लस म्हणून एक बुरशीनाशक आहे. त्याच पद्धतीनं बाजारामध्ये टाटाचं ताकद, ह्यामध्ये पण हेक्झॅकॅनोकॉल 5% ईसी आहे. तर हे तुम्ही घेऊ शकता किंवा आणखी दुसरं जे आहे सापचं जे बुरशीनाशक आहे त्यामध्ये कार्बॅन्डिझम आणि मॅन्कोझेब हे 2 घटक आहे, की यामुळं दोन्ही म्हणजे भुरी आणि करपा हे दोन्ही नियंत्रित होऊ शकतं. तर याचं योग्य पद्धतीनं जर तुम्ही वेळीच नियोजन केलं तर त्याचा खूप मोठा फायदा हा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकतो. कारण याच्या प्रभावामुळं शेतकऱ्याचं जवळ-जवळ 60 ते 70% नुकसान या ठिकाणी होतं. आता हे झालं रासायनिक उपायाबद्दल. सेंद्रिय उपायामध्ये तुम्ही 10% दुधाची फवारणी या ठिकाणी करू शकता. आता तुम्ही म्हणाल दूध कुठलं? तर दूध हे देशी गाईचं दूध असलं पाहिजे. तर त्यामध्ये 100 लिटरला 1 लिटर किंवा 200 लिटरचा तुमचा बॅलर असेल तर 2 लिटर अ, देशी गाईचं दुधाची तुम्ही फवारणी घेऊ शकता किंवा 5% निंबोळी अर्काची फवारणी जर केली, तर तुम्ही बुरशीच्या वाढीला अडथळा आणू शकता. पण शेतकरी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, की एकदा मोहोर बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कुठलीही रासायनिक फवारणी घेता येत नाही. म्हणून ज्यावेळेस बोंडे फुगले जातात, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, की कशा पद्धतीनं याचं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा. ज्यावेळेस बोंडे फुगतात मोहोर बाहेर येण्यासाठी, तर त्यावेळेस तुम्हाला एक चांगलं कीटकनाशक आणि बुरशीनाशक याची फवारणी घ्यायची आहे. तर कीटकनाशकामध्ये तुम्ही लॅम्बडा सायक्लोथ्रिन असलेलं कराटे घेऊ शकता किंवा किंवा इमिडाक्लोप्रिड 17.5 ईसी असलेलं, की ज्यामुळे तुडतुड्या असेल, थ्रिप्स असेल यांचा अटॅक तुम्ही थांबवू शकता. तर यामध्ये तुम्ही टाटाविडा घेऊ शकता. तर इमिडाक्लोप्रिड असलेलं घटक किंवा मग लॅम्बडा सायक्लोथ्रिन असलेलं घटक
तुम्ही यापैकी एक कुठलंही कीटकनाशक घेऊ शकता, की बाजारामध्ये कराटे आणि कॉन्फिडार या नावाने बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर ते तुम्ही घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, तर सर्व शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, की सध्या थंडी वाढलेली आहे. तर यात आता मोहोर बाहेर पडण्यासाठी हे खूप अनुकूल असं वातावरण आहे. तर या वातावरणामध्ये तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट ही करायची आहे, की एक कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची व्यवस्थित फवारणी घ्यायची आहे. आणि आता बुरशीनाशकामध्ये म्हणजे भुरी रोगाच्या कंट्रोलसाठी तुम्हाला दर 8 ते 10 दिवसांनी तुम्ही स्प्रे घ्यायचा आहे. एकदा वॉटर सोल्युबल सल्फर घ्या. दुसऱ्या वेळेस घेताना हेक्साकॅनोकॉल कंटेंट असलेलं कॉन्टॅक्ट प्लस घ्या किंवा ताकद घ्या. त्याच्यानंतर असं आलटून-पलटून तुम्ही बुरशीनाशकाचा वापर करा. एकदा साफ घ्या. असं जर केलं तर एकदा पूर्ण तुमचं फळांचं सेटिंग होईपर्यंत तुम्ही प्रॉपर असं भुरीचं व्यवस्थित नियोजन करू शकता. तर अशा पद्धतीनं आंब्यामधील भुरीचं नियंत्रण, भुरी किंवा करपा यामध्ये तुम्ही व्यवस्थित नियंत्रण करू शकता. तर साधं 22 टीन सुद्धा तुम्ही एखाद्या वेळेस घेऊ शकता. बघा मी काय सांगते, एकदा वॉटर सोल्युबल सल्फर घ्या किंवा लिक्विडयुक्त सल्फर घ्या, त्याला आपण गंधक म्हणतो. दुसरा पर्याय आहे ताकद आहे, त्यामध्ये हेक्साकॅनोकॉल आहे. तिसरा पर्याय जो आहे तो कॉन्टॉक्ट प्लस म्हणून आहे, तो एक आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे, की ज्यामध्ये तुम्ही सापचं बुरशीनाशक घेऊ शकता किंवा साधं 22 टीन घेऊ शकता. पण अशा आलटून-पलटून बुरशीनाशकं घ्या, जेणेकरून तुम्ही भुरीचा चांगल्या पद्धतीनं कंट्रोल या ठिकाणी करू शकताय. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं, तर नक्कीच भुरीचं नियोजन हे चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. आणि सरतेशेवटी मी एवढंच सांगेल, की आता बोंडे फुगण्याची जी स्थिती आहे, की ज्यामधून मोहोर बाहेर पडणार आहे, तर सर्व शेतकऱ्यांनी व्यवस्थित काळजीपूर्वक निरीक्षण करा. आणि निरीक्षण केल्यानंतरनं सर्वात पहिलं काम तुम्हाला हे करायचं आहे, की कीटकनाशक आणि बुरशीनाशक याचा स्प्रे घ्यायचा आहे. तर स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवलेलं आहे, की कराटे घेऊ शकता. त्यामध्ये सायक्लोथ्रिन आहे. किंवा तुम्ही इमिडाक्लोप्रिड असलेलं कुठलंही कॉन्फिडार घेऊ शकता किंवा टाटामेडा घेऊ शकता. तर हे कीटकनाशक घ्या. आणि बुरशीनाशकामध्ये तुम्ही सल्फर घेऊ शकता, साप घेऊ शकता, ताकद घेऊ शकता. यापैकी कुठल्याही बुरशीनाशकाचा तुम्ही एक चांगला स्प्रे घ्या, जेणेकरून एकदा फ्लॉवरिंग झालं की तुम्हाला कुठलाही स्प्रे घ्यायचा नाहीये. त्यामुळे पुन्हा तुम्हाला हा रोग कंट्रोल करता येत नाही. तर प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित नियोजन करा आणि असेच व्हिडिओ बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य स्थितीला मी तुम्हाला अशाच पद्धतीनं मार्गदर्शन करेन. धन्यवाद.